तुम्ही सगळेजणी असं शांत राहिले तर कसं होईल? तुम्ही असं शांत राहताय ना, म्हणून दवाखान्यापासून ते शैक्षणिक ठिकाणापर्यंत कुठलीही मुलगी सुरक्षित नाहीये. अशा कित्येक मुली आहेत ज्यांना रोज त्रास होतो पण त्या बोलतच नाही. मला सांगा, प्लीज सांगा, बोला काहीतरी. ये बाळा पुढे, तू पण ये. मला सांगा, या माणसाने तुम्हाला पण त्रास दिलाय का? आणि प्लीज बिनधास्त बोल. अहो मॅडम, या मुलींचा माझ्यावर काहीतरी रोष असेल म्हणून ते असं खोटं बोलतायत. ए गप, मध्ये नाही या बोलायचं. मी आज तुला असं नाही सोडणार. तुझ्यासमोर पुरावे आहेत. तुला आज तर मी अटक करणार म्हणजे करणार. फाळके सर, यातलं काहीही खरं असेल ना तर माझ्या एवढा वाईट माणूस कोणी नाहीये. लक्षात ठेवा, तुम्ही या शाळेचा सगळा मान सन्मान धुळीला मिळवलाय. अहो 15 वर्ष झालेत माझ्या सर्व्हिसला. या शाळेच्या शिपायापासून संस्थेच्या अध्यक्षापर्यंत सगळे ओळखीचे आहेत माझ्या, आणि तुम्ही माझ्यावर शंका घेताय. अहो गोंजारी सर, या मुलीचं काही ऐकून घेऊ नका. हो ना, मग आता याच मुली तुला तुझं उत्तर देतील. आणि पुराव्याचं मी बघते. पुरावे मी आजच्या आज गोळा करेन. या मुली काही सांगतील म्हणून मी घाबरेन असं वाटलं का तुम्हाला? यांच्या शब्दांना तुम्ही किंमत द्याल, कोर्ट नाही. तिथे पुरावे बोलतात मॅडम. काय निर्लज्ज माणूस आहे हा. गोंजारी सर, अहो मगाशी तुम्हीच सांगत होतात ना की तुमची शाळा मुलींसाठी काय काय उपक्रम राबवते म्हणून. मग या अशा शाळेत हा असा निर्लज्ज माणूस शिक्षक म्हणून आहे, याचं तुम्हाला गैर नाही वाटत? तुम्ही काहीच का नाही बोलत आहात? आम्हालाच हा सगळा प्रकार पाहून धक्का बसलाय. अच्छा, म्हणजे यातलं तुम्हाला काही माहितीच नाही, तुम्ही काही पाहिलंच नाही. मॅडम, माझा हात. मॅडम, मी अभ्यास केला नाही म्हणून सरांनी मला केबिनमध्ये बोलवलं आणि मला जवळ ओढलं. मी ओरडण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी मला खूप मारलं आणि बोलले की जर तू कोणाला सांगितलंस तर तुला अजून मारेन. ओ गोंजारी सर, माझ्यावर मनाला येतील असे आरोप होत आहेत. मी हे सहन करणार नाही. त्या मुलीने सहन केलंय तुला. आणि काय, तुला पण मुलगी असेल ना? मुलगी नाही बहीण असेल, बहीण नाही बायको तरी असेल ना. अरे सगळं सोड, आई तरी असेल ना तुला. पण लाज नाही वाटत हे सगळं करताना? त्या माऊलीने तुझ्यातला हा नीच माणूस आधीच ओळखला असता ना तर आज मुलींवर ही वेळ आली नसती. माझ्यावर आरोप करून नको तसा अपमान करताय माझा. अपमान? वा, अपमान. तुझा जो पुरुषी अहंकार आहे ना, पुरुषी मान आहे ना, त्यामुळेच तो हे सगळं केलं असतं. नाही नाही, हा तुझा जो पुरुषी मान आहे ना, तोच आज मी धुळीत मिळवणार आहे, एवढं लक्षात ठेव. आणि यानंतर तू बाहेरचं काय, तुझ्या घरातल्या स्त्रीला सुद्धा परवानगीशिवाय हात लावणार नाही अशी अद्दल घडवणार आहे मी तुला. मॅडम, तुम्ही ऐका. एक मिनिट थांबा. तुम्हाला जे करायला जमलं नाही ना तर ते मी करणार, नाहीतर ही अशी प्रवृत्ती कधीच संपणार नाही. हे बघा, या माणसाला तर शिक्षा नक्कीच होणार. मी पोलिसांना देखील कळवतो. पण प्लीज तुम्ही शांत व्हा. गायतोंडे, याला शिक्षा होणार, पण त्याआधी मला या माणसाचा अहंकार ठेचू द्या. एकदा का माज उतरला ना की बरोबर माणूस जमिनीवर येतो. पण मॅडम, तुम्ही नक्की काय करणार आहात? या माणसाने जी चूक केली आहे ना ती यानंतर कोणी करू नये म्हणून या माणसाची आज गावभर धिंड काढणार आहे. मग बघू कोणी अशी गोष्ट करायला धजावता येते. मॅडम, मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा. गायतोंडे, एकदा घेतलेल्या निर्णयाचा मी परत विचार करत नाही, हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे. आणि काय होईल, माझी नोकरी जाईल ना, जाऊ दे. पण आज मी या नराधमाला पोलीस स्टेशन पर्यंत खेचून नेणार म्हणजे नेणार.
तुमची ओळख सांगा. आम्ही दिव्याचे पालक आहोत. आणि आता कंप्लेंट नोंदवून घ्या. आणि इथून पुढे मुलीच्या बाबतीत जरा सावध. हो मॅडम. साहेब या खोंडाला आत टाकू का? नुसतं आत नको टाकू, त्याला आपला चांगला पाहुणचार द्यायचा. हो साहेब. याला असं सोडू नका. नाबालिक मुलीच्या शोषणाचे जेवढे दावे असतील तेवढे ठोकायत. तुम्ही काळजीच करू नका मॅडम, आता आमच्या ताब्यात आलाय. थोड्याच वेळात त्याचा आवाज कलेक्टर ऑफिस पर्यंत कसा पोहोचेल याची काळजी घेऊ आम्ही. चिंचुके चल चल. तुम्ही सगळे पण जा, जबाब नोंदवून घ्यावा लागेल. बाबर. सर, आज जे काही घडलं ना त्याचा खरंच खूप त्रास होतोय मला. मुली जर शाळेत सिक्युअर नसतील तर आणखी कुठे असणार आहेत? खरंच आहे. आणि असं पण पोलीस जरी असले तरी ह्या गोष्टी जोपर्यंत बाहेर येत नाही तोपर्यंत आम्ही ऍक्शन घेणार कशी? मुलीने ना आता स्वतःसाठी उभं राहिलं पाहिजे. कारण या लोकांच्या वासनेचा राक्षस इतका मोठा झालाय की त्यांना जर मारायचं असेल तर दुसऱ्या कोणी उभं राहून फायदाच नाहीये. जिच्यावर तो अत्याचार करू बघतोय ना त्याच मुलीने त्या राक्षसाचा अहंकार ठेचला पाहिजे. मॅडम मॅडम हा व्हिडिओ बघितला का? का रे, कसला व्हिडिओ? अहो मॅडमनी जी दिंड काढली ना त्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. होऊ दे की, तू का घाबरतो एवढा? अहो साहेब तसं नाही, पण काही लोकांचं म्हणणं ही दिंड काढली ही करेक्ट आहे, पण त्यातल्याच काही लोकांचं म्हणणं आहे की हे चुकीचं गेलंय. मॅडमनी कायदा हातात घेतलाय. कायदा हातात घेतलाय? अर्जुन अरे इनोसेंट अंटिल प्रूव्हन गिल्टी. आणि कितीही काय झालं तरी त्याचा गुन्हा अजून कायदेशीररित्या प्रूव्ह झालेला नाहीये. हो, पण मग आपण शिक्षा तरी कुठे केली त्याला? आणि गुन्हा सिद्ध करायचं म्हणाल तर तो होणारच आहे. आता त्याचा अहंकार टेचणं जास्त गरजेचं होतं ना. बरोबर आहे. आणि कायद्याचा मान आपण सगळेजण ठेवतो. अपर्णा मॅडमनी पण ठेवलाय. आणि मला एक सांग, त्या शिक्षकाबद्दल अपर्णा मॅडमनी काय निर्णय घेतलाय? नाही तसं नाही, ते अगदी बरोबर आहे. पण त्याला ज्या पद्धतीने आपण इथपर्यंत आणलंय ते जर चुकीचं आहे असं लोकांना वाटत असेल तर मग ठीक आहे, वाटू दे. मग आपण त्याचं स्पष्टीकरण देऊ. मला नाही वाटत की अपर्णा मॅडमनी काय चुकीचं केलं. अपर्णा मॅडम, आज जे काय झाले ना ते अभिमानास्पद आहे. मला तरी त्याचा अभिमानच वाटतो. आणि मला नाही वाटत लोक यावर काही आक्षेप घेतील. आणि जरी घेतला आणि मला जाब विचारला तर माझ्याकडे पुरावे आणि उत्तर तयार आहे. मला फक्त एवढंच वाटतं की लोकांनी वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट नको करायला. कारण त्याचा त्रास आपल्याला आणि आपल्या कुटुंबालाही. अप्पे, तू अजिबात काळजी करू नकोस. आपल्या कुटुंबासाठी मी खंबीर आहे. तू जे काही केलेस बरोबरच केलेस. थँक्यू. बरं चला, उशीर होतोय, आपण निघूया का? हो. बरं आर्या, बाकी सगळे प्रोसेस पूर्ण करा. येस सर. चिंचुके, लक्षात ठेवा, आवाज कलेक्टर ऑफिस पर्यंत पोहोचला पाहिजे. साहेब याला सुट्टी देत नाही बघा. चल. अमोल, आजच्या गोळ्या सगळ्या वेळेवर खाल्ल्या ना? आता ही ना जेवणा आधीची करा. पाणी पी, पाणी पी. ठीक आहे. तुला आज दिवसभर काही त्रास नाही ना रे झाला? नाही मोठी मा, आय एम स्ट्रॉंग. अमोल, एवढा धीर कुठून येतो रे तुझ्यात? मला कळल्यापासून माझं कशात लक्ष लागत नाही. अगं मोठी मा, तू किती काळजी करतेस. मी आजारी असलो तरी तुम्ही सगळे आहात ना माझी काळजी घ्यायला. हो, आम्ही सगळे आहोतच तुझी काळजी घ्यायला. पण अमोल, आपल्याला ना लवकरात लवकर हॉस्पिटलला जाऊन यावं लागेल. पण का मोठी मा? आपल्याकडे तर औषध आहेत ना. हो, औषधं आहेत आपल्याकडे, पण पुढच्या काही टेस्ट कराव्या लागतील आपल्याला. त्याप्रमाणे डॉक्टर काय म्हणतात ते बघायला लागेल. आणि औषधं बदलून दिली तर ती पण आणावी लागतील ना आपल्याला. हो मोठी मा, पण डॉक्टर तर म्हणले की माझ्याकडे फक्त 2च महिने. मला तुला किती वेळा सांगितलं रे, असं नाही बोलायचं सारखं सारखं. आणि तुझी आत्ताची जी ट्रीटमेंट चालू आहे ना त्याने तुझ्या तब्येतीत लवकर सुधारणा होणार आहे.
मोठी मा, अगं मी जर डॉक्टरकडे गेलो तर शाळा चुकेल ना, मग माझ्या मा आणि बाबाला कळेल. हो, त्याचा पण विचार करून ठेवलाय मी. तू नको काळजी करू, मी बघते. हां, फक्त आपण एकदा डॉक्टरांकडे जाऊन येऊया. हो मोठी मा. अमोल, तुझ्या मा बाबाला काही शंका तर नाही आली ना रे? नाही ग मोठी मा, तू काही काळजी करू नकोस. मी त्यांना अजिबात त्रास देणार नाही असे ठरवले. अमोल, तुझी ट्रीटमेंट तर चालू राहीलच, पण तू मा बाबा सोबत राहा. त्यांना तुझी गरज आहे ना, आणि तू पण त्यांच्यासोबत राहशील तर तुला पॉझिटिव्ह वाटत राहील बाळा. हो, मला त्यांना खूप वेळ द्यायचा आहे, त्यांच्या बरोबर राहायचंय, कारण माझ्याकडे आता वेळ नाहीये ना. अमोल बाळा, प्लीज ना, उगाच असं बोलून स्वतःला कमकुवत नको ना ठरवू. तू स्ट्रॉंग आहेस की नाही? हो. आमचा अमोल एकदम स्ट्रॉंग आहे, हो ना? हो मोठी मा. अरे तू त्यांना वेळ दिलास ना तर त्यांना शंका नाही येणार, आणि आपली ट्रीटमेंट पण व्यवस्थित चालू राहील ना, म्हणून म्हणलं मी. हो, सॉरी मोठी मा. शहाणा माझं बाळ. मोना, हे मोना, काय हो? जेवणाला किती वेळ आहे अजून? अहो अजून वेळ आहे, पण तुम्ही एवढ्या लवकर का विचारताय? मोना, अगं भूक लागल्या मला, एकतर वैतागलोय मी ऑफिसमध्ये. हो थांबा जरा, मी आवरतीये. मी एक काम करू का, तोपर्यंत तुम्हाला काहीतरी खायला देऊ? नाही नको, भूक मोड होईल माझी. अरे दिप्या, भूक लागली तर वाईट खाऊन घे की थोडस. नाही नको विनायकराव, आत्ता काय खाल्लं तर परत जेवणाच्या वेळी जेवण जात नाही त्याला. जेवण डायरेक्ट आता. हा, ते मोनाला आज यायला लागतोय कारण रुपाली नाही ना. रुपाली असते ना तर आतापर्यंत दोघींचा स्वयंपाक झालाच असता कवा. पण रुपाली गेलेत कुठं? बापू त्या छोट्या सरकारांबरोबर त्यांच्या खोलीत आहे. मोठी मा, मी चित्र काढतो. रुपाली, काय हो बापू, काही काम होतं का? नाही, काय खास काम नव्हतं, फक्त स्वयंपाकात जरा मदत करायची होती ना मोनाला. हा, खालीच निघाली स्वयंपाक करायला. मोना, मी आहे खाली. हा, हो. बापू बघितलं का कसं डोळं झाकून दूध प्यायचं चाललंय? या रुपाली त्यांना असं वाटतं की आपल्याकडे कोणाचं लक्षच नाही. काय बोलतोयस दीपे तू? अहो बापू, अमोल आल्यापासून त्यांच्या सोबत होता. इतर वेळी अमोल शाळेत आला की आपल्या सोबत वेळ घालवायचा. अरे दिप्या, ऑफिसमध्ये एक डोक्याला ताप असतो, परत त्यातनं घरी येऊन हे नको ते विषय कशाला घेतोस डोक्यात? हा, अरे कालच रुपाली म्हणली होती ना की तिला अमोलचा सहवास पाहिजे म्हणून. अहो नाटकायची सगळी विनू बाबा, तुम्ही दोघं जण आहे ना लय बोल आहे. उगा माणूस बोललं की लगेच विश्वास ठेवायचा, पण मी नाही यांच्यावर असा विश्वास ठेवणार. आम्हाला दीदीन दादींपासून तोडायचा प्रयत्न करतात विनू बाबा ते. बापू तुम्हाला कसं कळत नाही हो? अरे तसं नाही दीप्या, पण त्या म्हणतात ते खरं पण असू शकतं ना. हा, आता तुम्हाला तेच करायचं आहे जे आपण आधी केलं होतं. म्हणजे बापू आता तुम्हीच मला सांगा, एवढं सगळं झाल्यानंतर रुपाली त्यांना बाळाचे वेध लागतील का? पण मागच्या 7 वर्षात अमोल सोबत नसताना सुद्धा त्यांनी बाळाचा विचार नाही केला. मग आता बाळ पाहिजे म्हणून दवाखान्यात जाणं कसं मान्य करू मी? म्हणजे नक्की तुला काय म्हणायचंय? अहो म्हणायचं काय आहे बापू, पण एक खरं आहे बरं का, की दवाखान्यात जायची आयडिया फक्त रुपाली त्यांच्या डोक्यात आल्या असणार आहे. अहो कसा विचार करताय तुम्ही त्यांच्याबद्दल? मोना, का आपल्यापैकी कोणी त्यांना दवाखान्यात जाताना बघितलेलं का? नाही ना. मग त्यांनी सांगितलं आणि आपण नंदीबाई लागत माना डोलवल्या, बरोबर ना? दीप्या, अरे का वैतागलास एवढा? कारण बापू आपण परत परत तेच करतोय हो. चुकीच्या माणसावर विश्वास ठेवतोय आपण बापू. मागच्या वेळी मनी मावशीच्या वेळेला पण आपण असंच केलं. ते मनी मावशी सांगाल तसं आपण वागत गेलो. अरे तसं नाही दीप्या, त्यावेळीची परिस्थिती वेगळी होती, आता वेगळी आहे. नाही बापू, कुत्र्याचं शेपूट वाकडं ती वाकडच. मला शपथ यांच्यावर विश्वास नाही राहिला. आणि मनी मावशी सापडली तेव्हा तुम्ही दोघं काय म्हणलेला की अमोलच्या बाबतीत आता कसलाच घाळपणा नाही चालणार. मग काय झालं आता? बापू
विनू बाबा मी दिदी आणि दाजींबरोबर बोलणार म्हणजे बोलणार. बरं ठीक आहे, तू बोल आपल्याला अर्जुनशी, पण एक लक्षात ठेव, सगळ्या गोष्टी काय आधीसारख्या राहिलेल्या नाही. चल विनायकराव खाली जाऊ. हा चल. मी पण आवरते. मोना अजून काय करायचं राहिले? अहो नाही, मग अशीच मी सगळं आवरलं होतं आणि ते सगळं झालंय. मोना सॉरी हा. अगं ते काय झालं, मी अमोलच्या आता अमोलला काय हवंय का ते बघायला गेले होते ना. अच्छा, काहीच हरकत नाही रुपाली ताई. रुपाली ताई, अहो मला एक विचारायचं होतं. हा विचार की. हो, त्या दिवशी तुम्ही बोलला नाही का की एक शेवटचा प्रयत्न म्हणून बाळ होण्याचे काही चान्सेस आहेत का हे तपासण्यासाठी तुम्ही दवाखान्यात गेला होता. हां, पण मग त्याचं काय आता? कोणत्या दवाखान्यात गेला होता हो रुपाली ताई तुम्ही? का ग, तू का विचारतेस हे? अहो सांगा तर. अगं अमोलला ज्या दवाखान्यात नेलं होतं ना, सिटी हॉस्पिटल, तिथंच गेले होते मी. अच्छा, अहो ते डॉक्टर कसे होते, म्हणजे त्यांचं नाव काय होतं? मोना, तू हे सगळं एवढं खोदून काय विचारतेस ग? अहो रुपाली ताई, म्हणजे लगेच तुम्ही कोणाला काही बोलू नका, पण आम्हाला पण बाळ हवं होतं, त्यासाठी विचारत होते. खरंच मोना? हो, म्हणजे असा विचार करतोय आम्ही, पण निर्णय घेण्याआधी एकदा डॉक्टरांशी बोलून घ्यावं असं मला वाटलं. मोना, अगं अगदी योग्य निर्णय घेतलायस बघ तू. आणि हेच वय मुलं बाळं होण्याचं. आपण काय करतो, योग्य वेळ येऊ देत, योग्य वेळ येऊ देत असं म्हणत बसतो. पण तुला सांगू का, योग्य वेळ येत नाही तर ती आपल्यालाच ठरवायला लागते. अहो रुपाली ताई, मग ती योग्य वेळ हीच आहे. अहो म्हणून तो तुमच्याकडे आले डॉक्टरचं नाव विचारून घ्यायला. मोना, मी ज्या डॉक्टरकडे गेले होते ना, त्या डॉक्टरकडे नको जाऊस. हो का? अगं म्हणजे आता बाळ होण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार आहे, मग तुम्हाला सारखं सारखं डॉक्टरकडे जावं लागणार ना. मग त्यासाठी एखादा स्पेशालिस्टच बघ. आणि मी ज्या डॉक्टरकडे गेले होते ना, ते स्पेशालिस्ट नव्हते. माझ्याकडे ना चांगला डॉक्टरांचा नंबर आहे, तो मी देते तुला थोड्या वेळात. हां, मी आलेच. वा रुपाली ताई वा, पोटात आहे आणि ओठात मांडलं बरं का तुम्हाला. पण अशा तुमच्या नाटकाला ना घरातले फसतील. ही मोना नाही, मला चांगलंच माहिती आहे तुम्ही खोटं बोलताय, आणि म्हणूनच तुम्ही मला त्या डॉक्टरचा नंबर नाही दिला. काय दीपे, काय झालं? दाजी, दिदे, तुमच्या दोघांचं मन लय मोठं आहे, पण एवढ्या उदार मनाचा मी नाही. एक मिनिट, तू काय बोलतोयस काहीच कळत नाहीये. अगं तिथे अजून काय कळायचं आहे? त्या रुपाली त्यांनी एवढं सगळं करून सुद्धा तुम्ही त्यांना घरात ठेवून घेतले होय. ह्याला कारण फक्त अमोल आहे. हे बघ, त्याच्यापुढे नाही काय बोलता येत रे, त्यालाच पाहिजे तो वहिनी घरात. अहो पण दाजी, त्या रुपाली ते आम्हाला तुमच्यापासून लांब करायचं बघतायत. एवढं न करेन पण तुम्ही गाफील कसं राहू शकता बरं? असं नाही दिप्या, हे बघ, वहिनीची दुसरी काहीतरी साईड असेल, ती आपण समजून घेतली पाहिजे. हे बघ, त्यांच्या पोटाला मूल नाही ही त्यांची हळवी बाजू आहे. समजून घेणं आपलं काम आहे. त्रास होत असेल त्यांना, आता घ्यायचा पण समजून. वा, म्हणजे आता अमोल त्यांच्या आयुष्यात हे सगळं त्यांना सुटणार होय? दिप्या, तू आधी शांत हो. अरे आता दुसऱ्यांच्या भावनाचा अनादर करू नये बाळा. अगं तिथे भावना खऱ्या असतील तर ठीक आहे ना, पण मला तर वाटतं ही सगळी नाटकं चालू आहेत त्यांची. बरं, तू म्हणतोयस ना तसं खरं असेलही कदाचित, पण हे बघ, मला माझ्या अमोलवर पूर्णपणे विश्वास आहे. मी त्याच्यावर जे संस्कार केलेत, मी त्याला जे प्रेम दिलंय ना, त्यावरनं तो आमच्यापासून दूर नाही जाणार. अरे मला खात्री आहे. हो तिथे, पण आपला अमोल लहान आहे. रुपाली त्यांच्या ऐकण्यात येऊन त्याने त्यांना घरात ठेवून घेतलंय, आणि आता त्यांच्या भावना समजून घेऊन त्यांच्यावर राहायचा निर्णय घेतलाय. दिद्याकल लय निर्मळ म्हणायचं आहे का ती पोरग? तू जरा विचार कर की,
दिप्या, अरे लहान पोराच्या अट्टासमोर नाही काय करता येत बाबा, तुला आता कसं. ठीक आहे, मग मीच बोलतो रुपाली त्यांवर. अरे तू काय एवढा हट्टाला पेटलास पण दिप्या? कारण तिथे रुपाली त्यांचं डावपेच नाहीत करणार अमोलला. बर ठीक आहे, तू शांत हो जरा. आम्ही बोलतो वहिनीशी. हा, कसं आहे, उगाच ह्या विषयामुळे घरात वादाला ठेकी. तू शांत हो, बोलतो आम्ही. ठीक आहे.